माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी आणि श्री गणेश जयंती तिलकुंट चतुर्थी यंदा 22 जानेवारी 2026 वार गुरुवारी आलेली आहे। गणेश जयंती अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण याच दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झालेला आहे। असं म्हणतात की याच दिवशी श्री गणेशांनी काशी क्षेत्र येथील धोंडीराम स्वरूपात रूप धारण केलं होतं। आता माघ गणेश जयंतीचं अवचित साधून असंख्य गणपती बाप्पांचे भक्त आपल्या घरात श्री गणेशांची स्थापना करत असतात। बऱ्याच ठिकाणी माघ गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्या घरात गणपती बाप्पा आणण्याची प्रथा आहे। त्यांची स्थापना, त्यांची पूजा अर्चा करण्याची पद्धत आहे। जर ती तुमच्याकडे असेल तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात। पण आपल्याला श्री गणेश जयंतीच्या दिवशी कशी सेवा करायची आहे, कुठली उपासना करायची आहे, गणपती बाप्पांची पूजा कशी करायची आहे, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे देवता आहेत। आपल्या आयुष्यामध्ये कधीही विघ्न येऊ देऊ नये आणि कुठल्या पण कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय पूर्ण नाही। सगळ्यांचे आवडते देवता हे गणपती बाप्पा आहेत। गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी, आपल्या आयुष्यातील सुद्धा जे काही दुःख आहेत, जे काही संकट आहेत, तर ते कमी व्हावे म्हणून आपल्याला श्री गणेश जयंतीच्या दिवशी त्यांची षोडोपचार पूजा करायची असते। आता षोडोपचार पूजा म्हणजे काय? आता बऱ्याच ठिकाणी असं आहे, गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावू नये असं म्हणतात, पण जेव्हा षोडोपचार पूजा केली जाते तेव्हा गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावलं जातं। आणि आजकाल प्रत्येक कार्यामध्ये जेव्हा गणपती बाप्पांची उपासना केली जाते तेव्हा त्यांना हळदी कुंकू लावलं जातं। पण आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी षोडोपचार पूजा करायची आहे। भले तुम्ही एकत्र राहता, तुम्ही वेगळे जरी असाल तरी तुमच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असणं महत्त्वाचं आहे। तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक तुम्ही पाण्याने करा, पंचामृताने करा, दुधाने किंवा पाण्याने केला तरी हरकत नाही। अभिषेक करत असताना एक वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करावं। 11 वेळा केलं तर सोन्याहून पिवळं, पण नाही शक्य होत तर एक वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावं। फलश्रुती आवर्जून म्हणावी। फलश्रुती म्हणताना हात जोडायचे आहेत। फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही। तर हे झाल्यावर एक वेळा गणपती स्तोत्र ताई आम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणणं शक्य होत नाही किंवा येत नाही, तर मग अशा वेळेस तुम्ही 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्रजप करावा। आणि नंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्रजप तुम्ही करू शकता। तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यावी, ती स्वच्छ वस्त्राने साफ करावी। नंतर गणपती बाप्पांना जानवजोड अर्पण करावं। गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अर्पण करावं, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करावी। त्याच्याबरोबर येतं तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा। तर या दिवशी दिवसभरात लोक उपवास सुद्धा करतात। तुमची इच्छा असेल तर तो उपवास करू शकता। तर या दिवशी तुम्ही उपवास सुद्धा करू शकता। तर तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही उपवास करू शकता। ज्यांचे गुरुवार आहेत तर त्यांची इच्छा असेल तर ते उपवास करू शकतात, पण या गुरुवारमध्ये तुम्हाला मोजता येणार नाही। पण बाकी तुम्ही गणपती बाप्पांची उपासना या दिवशी आवर्जून करायची आहे। तर या दिवशी गणपती बाप्पाला जानवजोड अर्पण करायला मात्र विसरू नका। या दिवशी दुर्वाला खूप मान आहे। तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तर आपण नेहमी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो, पण त्याच्याबरोबर आधी ना 21 दुर्वांचा हार तुम्हाला घरात तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे। तुम्ही घरातही अर्पण करू शकता किंवा तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वांचा हार अर्पण करू शकता। ज्यांची इच्छा आहे की ताई मला माझ्याच हाताने गणपती बाप्पांना हार तयार करायचा आहे दुर्वांचा, तर बघा जेव्हा 3 काड्या एकत्रित येतात तेव्हा एक दुर्वा बनते। अशा 3 काड्या एकत्रित मिळून एक दुर्वा बनते। अशा आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत। 21 दुर्वांची गाठण बांधली, ज्या पद्धतीने 21 दुर्वा घेतल्या तर त्याच पद्धतीने परत 21 दुर्वांचा बंच करायचा आणि मग त्याची एक माळ तयार करायची। आपल्याला 21 दुर्वांचा हार करायचा आहे। ज्यांना शक्य असेल तर 21 दुर्वांचा हार करणं तर त्यांनी करू शकता, नाही तर मग तुम्ही 11 दुर्वांचा हार सुद्धा गणपती बाप्पाला अर्पण करू शकता। प्रत्येक गावामध्ये छोटं मोठं गणपती बाप्पांचं मंदिर असतं। आमच्या गावामध्ये मंदिर नाही आहे। मंदिरात जाऊन हार अर्पण केला तर अतिउत्तम, नाही शक्य होत तर तुम्ही घरातही हार अर्पण करू शकता। आणि गणपती बाप्पांची उच्च कोटीच्या सेवेमध्ये येतं श्री गणपती अथर्वशीर्ष। 21 दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या, पण त्या कशा करायच्या ते तुम्हाला सांगते। 21 दुर्वा हातात घ्याव्या, उजव्या हातात घ्याव्या। कोणी पण सेवा करू शकता, अर्थात मासिक धर्म सुतक विठळ असेल तर आपल्याला ती सेवा करता येणार नाही। दुर्वा हातात घेतल्यानंतर जो शेंडा आहे ना, तर तो आपल्याकडे असावा। जो वरचा भाग आहे तर तो गणपती बाप्पांकडे असावा। वरच्या भागाला हळदी कुंकू लावायचा आहे। हातात घ्यावी, 21 वेळा श्री गणपती अथर्वशीर्षमचं पठण करावं। नाही शक्य होत तर 11 वेळा श्री गणपती अथर्वशीर्षमचं पठण करावं। तेही नाही शक्य होत तर
1 वेळा श्री गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं आणि 11 वेळा तुम्हाला गणपती स्तोत्रम पठण करायचं आहे. जो 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करतो ना, तर त्यांनी 1 वेळा गणपती स्तोत्रम म्हटलं तरी चालेल. पण जो एकदा गणपती अथर्व शीर्षम पठण करणार आहे ना, तर त्यांनी 11 वेळा आपल्याला गणपती स्तोत्रम पठण करायचं आहे. तर ते पठण करून झाल्यावर आपल्याला ऋणमुक्त गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. तर तुम्हाला ते यूट्यूबला मिळून जाईल. तर ते तुम्हाला एकदा पठण करायचं आहे आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. तर आपल्या घरातच सेवा केली तर अतिउत्तम. मंदिरात जाऊन तर एकतर इतकी गर्दी असते ना, तर मंदिरात ते लोक लवकर दर्शन पण देत नाही. तर व्यवस्थित मग तिथे जाऊन सेवा करायला जर तुम्हाला चान्स भेटला तर नक्कीच चांगलंच आहे. नाही तर आपल्याच घरात अथर्व शीर्षमचं पठण करावं आणि आपल्याच घरात गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं. तर याचं कारण तुम्हाला सांगते, जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये मंत्र स्तोत्र पारायण पठण करत असतो ना, तर स्वतःचा असो किंवा भाड्याचा असो, तर त्या सात्विक लहरी असतात ना, तर जेव्हा मंत्र स्तोत्रमचं उच्चारण आपल्या घरात होतं ना, तर तेव्हा आपल्या पण घरातली निगेटिव्हिटी सगळी कमी होते. अर्थात मंदिरात जेवढी सात्विकता आहे ना, तर तेवढी आपल्या घरातही राहत नाही. कारण आपण मनुष्य जाती आहोत आणि आपण घरात अपशब्द बोलणं, घरात वादविवाद कटकटी होणं, तर हे नक्कीच आहे. तर ते होतच. असं कुठलंच घर नाही आहे की जिथे काहीच होत नाही. पण जरी तुम्ही घरात सेवा केली ना, तर नक्कीच तुमच्या घरातील दोष आहेत ना, तर हे मंत्र उच्चारणे ते कमी होतात. पण मंदिरात जाऊन सात्विकता पण तेवढीच आहे की शक्य असेल तर मंदिरात करावं, नाही तर मग आपल्या घरातच ही सेवा करावी. गणपती बाप्पांना त्या दुर्वा अर्पण कराव्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी त्या दुर्वा तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता. आणि ज्यांची इच्छा आहे की आम्हाला मंदिरात ठेवायच्या आहेत, तर त्यांनी आवर्जून जाऊन त्याच दिवशी सेवा करून घरात सेवा करा. तुम्ही जाऊन मग मंदिरात दुर्वा ठेवली तरी चालेल. तर त्या दिवशी मोदकाचा नैवेद्य दाखवायचा असतो. तर बऱ्याच ठिकाणी तिळीचे लाडू, कारण तिलकंठ चतुर्थी म्हटल्यामुळे तर या दिवशी बऱ्याच ठिकाणी तिळीचं काही बनवलं जातं. मग कोणी तिळीची पोळी बनवत असतं तर गणपती बाप्पांना, किंवा मग तिळीचे लाडू बनवत असतात तर ते गणपती बाप्पांना अर्पण करत असतात. तुमच्याकडे जर ती पद्धत असेल तर ती करू शकता. बऱ्याच ठिकाणी तिळीचे मोदक केले जातात. तर तिळीचं सारण भरून मग मोदक बनवले जातात. जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर ती करू शकता. नाही तर मग आपले साधे मोदक उकडीचे असो किंवा मग साधे असो, तर ते गणपती बाप्पांना अर्पण करावे. आणि तुम्ही त्याच्याबरोबर मग त्या नैवेद्याबरोबर तिळीच्या लाडूला महत्त्व आहे. तर तिळगुळ आपल्याला तिथे ठेवायचे आहेत. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तिळाला महत्त्व आहे. तर या दिवशी बऱ्याच ठिकाणी असं आहे की गणपती बाप्पांच्या मूर्तीवर जेव्हा तुम्ही अभिषेक करत असताना, तर तेव्हा त्याच्यामध्ये पण पांढरे तीळ टाकले जातात. तुमच्याकडे जर ती पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता. आता सेवा काय करायच्या, तर या सेवात तुम्हाला मी सांगितल्या, 1 माळ ओम गणगणपते नमः या मंत्राची करायची आहे. दिवसभरात मग कधी पण सकाळ दुपार संध्याकाळ रात्री तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही गणपती अथर्व शीर्षम पठण करावं. ती सेवा तुम्हाला मी सांगितली ना आता दुर्वांची, तर तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, तुम्हाला जसं जमेल तसं करा. पण ही सेवा खूप प्रभावी आहे. त्याच्याबरोबर ज्यांना 120 दिवसांची सेवा करायची आहे ना, तर त्यांनी नक्कीच या दिवसापासून गणेश जयंतीपासून तुम्ही सेवा करू शकता. मनासारखा जोडीदार किंवा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून 11 गणपती बाप्पांच्या आपल्याला डोक्यावर अक्षता टाकायच्या असतात. पण तेवढाच प्रभाव आहे. तुम्ही जर ही सेवा केली ना, जर काही अडचणी असेल तर नक्कीच त्या लग्न जमण्यासाठी तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा. आता सेवा तुम्हाला थोडक्यात सांगते. तर तांदूळ घ्यायचे आहेत, ते पिवळे करायचे आहेत. 11 आत्या, मावशी, काका, मामा, मामे, जवळपास जे जवळचे लोक असतील ना, तर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपण तांदूळ टाकायचे असतात, अक्षता टाकायच्या असतात आणि म्हणायचं आहे, हे गणराया, ज्या पद्धतीने मी तुझ्या डोक्यावर अक्षता टाकल्या आहेत ना, तर त्याच पद्धतीने माझ्याही डोक्यावर अक्षता पडून दे आणि मला सुयोग्य जोडीदार मिळून दे. तर ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आणि ही गणपती बाप्पांच्या वेळेसच केली जाते. येणाऱ्याच गुरुवारी श्री गणेश जयंती आहे, तर त्याचा वचित साधून मंदिरातले घ्या, जवळपासचे घ्या, शेजापाजारांचे घ्या. तर प्रत्येकाच्या गणपती बाप्पांच्या तिथे जाऊन तुम्ही सेवा केली तरी अतिउत्तम. नाही तर मग काय होतं ना, की लोकांना काहीतरी वेगळंच वाटतं की ही काहीतरी वेगळंच करते, हा काहीतरी वेगळंच करतो आहे. तर मग अशा वेळेस अशा लोकांच्या घरी जा की ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे, ज्यांना काहीतरी वेगळं वाटणार नाही. तर तुम्ही मंदिरात जाऊनही करू शकता, तिकडे जाऊन तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता. ऋणमुक्त आपल्या आयुष्यात काही संकट आहेत, काही त्रास आहे, कर्जबाजारीपणा आहे, तर
त्यांच्यासाठी हे ऋणमुक्त गणेश स्तोत्रम खूप प्रभावी आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे रोज पठण करावं. नाही शक्य होत तर गणेश जयंतीच्या दिवशी तरी आवर्जून ही सेवा करावी. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. गणपती बाप्पा तुमचे माझे सगळ्यांचे विघ्न दूर करावे. सगळ्यांना सुख शांती समृद्धी लाभावी हीच गणरायांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.